यावेळी एक मोठी बातमी येते राजकीय वर्तुळातून। विधान परिषदेच्या 11 आमदारांची निवडणूक ही 12 जुलैला होणार आहे। 12 जुलैला मतदान आणि मतमोजणी होणार आहे। सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत विधानसभा आमदार मतदान करतील आणि संध्याकाळी 5 वाजता निकाल जाहीर केला जाईल। राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे आणि येत्या 12 जुलै रोजी विधान परिषदेसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे। तर 2 जुलै ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल। 16 जुलैच्या आधी ही सर्व मतदान प्रक्रिया पूर्ण करायची आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत आपल्या सोबत फोन लाईन वरती। अजित, विधान परिषदेच्या आमदारांच्या निवडणुकी संदर्भात काय माहिती? विधान परिषदेचे 11 आमदार आहेत। जे 11 आमदार निवृत्त होत आहेत त्यांचा कार्यकाल जो आहे 6 वर्षांचा तो संपतोय आणि हा कार्यकाल संपण्यापूर्वी तिथं निवडणूक घेणं गरजेचं आहे। आज बऱ्यापैकी या आमदारांना जो आहे तो विधान परिषदेमध्ये निरोप दिला जाईल आणि त्यानंतर ही निवडणूक पार पाडली जाईल। कोणता राजकीय पक्ष, विशेष करून महायुती आणि महाविकास आघाडी यांचे कोण कोण उमेदवार असतील, कशा रीतीनं या सर्व याच्यामध्ये जे उमेदवार आहेत त्यांना कशा रीतीने मतदान पडतील, कोणाला किती जास्त प्रमाणामध्ये मतदान पडतील। कारण का या सगळ्या निवडणुकीत आपण जर पाहिलं तर साधारणपणे महायुतीकडे संपूर्ण महायुती जी आहे ते महायुतीकडे 203 आमदार आहेत, तर महाविकास आघाडीकडे 71 आमदार आहेत। तर या सगळ्या याच्यामध्ये मतांची जी आकडेवारी आहे किंवा जे मतं पडतात ती इकडे तिकडे झाली। मुळात विधान परिषदेच्या आमदारांचा निवडणूक म्हणजे मोठ्या प्रमाणात घोडेबाजार असतो, हे आतापर्यंत चित्र होतं। ते चित्र यावेळी फुटलं जाईल का कायम राहील? आणि राजकीय खेळी जी आहे ते विधान परिषद निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात खेळली जाते। तर त्याच पार्श्वभूमीवरती आता कोणाला उमेदवारी दिली जाते, कशा रीतीनं त्यांना मतदान होतंय आणि या सर्व प्रक्रिया ज्या आहेत त्या 12 जुलैपर्यंत पूर्ण होतील। 12 जुलैला साधारणपणे सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत मतदान करण्यात येणार आहे। विधानसभेतील आमदार जे आहेत ते या सर्व आमदारांना मतदान करतील आणि त्यानंतर 5 वाजेपर्यंत जे आहे ते काउंटिंग होईल आणि पूर्णपणे निकाल जाहीर होईल 5 वाजेपर्यंत। आणि 16 जुलैला या सर्व आमदारांची नावे जी आहेत ती नियुक्त केली जातील। अजित, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।